रणभूमी मराठी न्यूज. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड म्हणजेच MSEDCL यांनी 13 फेब्रुवारीपासून निवासी सौर प्रकल्पांच्या मंजुरीसाठी नवीन नियम लागू केले आहेत. या नव्या नियमांनुसार सौर प्रकल्पाची क्षमता आता मागील 12 महिन्यांच्या सरासरी वीज वापरावर आधारित ठरवली जाणार आहे. यामुळे केंद्र सरकारच्या PM सूर्यघर योजना म्हणजेच प्रधानमंत्री सूर्यघर योजना अंतर्गत अर्ज करणाऱ्या महाराष्ट्रातील सुमारे 50 ते 60% ग्राहकांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी ग्राहकांना त्यांच्या भविष्यातील गरजेनुसार सौर क्षमतेची निवड करण्याची मुभा होती. मात्र आता जर एखाद्या नव्या घराचा वीज वापर कमी असेल तर फक्त 1 किलोवॅटपर्यंतच सौर प्रकल्पास मंजुरी दिली जाईल. भविष्यात वीज वापर वाढणार असला तरी अधिक क्षमतेला मंजुरी मिळणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. गृहनिर्माण संस्था आणि अनेक मीटर असलेल्या इमारतींनाही अपेक्षित क्षमतेपेक्षा कमी मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे आधीच नोंदणी केलेल्या अनेक सौर प्रकल्पांच्या मागण्या रद्द होण्याची भीती व्यक्त होत आहे. या निर्णयाविरोधात विविध उद्योग संघटनांनी पत्रकार परिषद घेऊन तीव्र निषेध नोंदवला. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे, सौर ऊर्जा समितीचे सहअध्यक्ष प्रशांत जोशी, बल ऊर्जा समितीचे अध्यक्ष प्रशांत जोशी, उत्तर महाराष्ट्र शाखेचे सहअध्यक्ष संजय राठी, ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशनचे प्रतिनिधी शिवा आहेर, महाराष्ट्र सोलर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे मनीष अहिरे पाटील आणि आशिष देशमुख, तसेच महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित कुलकर्णी आणि अरुण सिंघवी यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. उद्योग संघटनांच्या मते हा निर्णय एकतर्फी, अन्यायकारक आणि कायदेशीर अधिकारांच्या पलीकडचा आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन म्हणजेच महाराष्ट्र वीज नियामक आयोग यांच्या 2019च्या तसेच 2023 मध्ये सुधारित नियमांनुसार सौर क्षमता मंजूर भार किंवा करारनिहाय मागणीपर्यंत मर्यादित असावी असा उल्लेख आहे. सरासरी वीज वापराच्या आधारावर मर्यादा घालण्याचा कोणताही उल्लेख नाही. म्हणूनच हा निर्णय इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 2003च्या तरतुदींशी विसंगत असल्याचा दावा संघटनांनी केला आहे. सध्या देशात दरमहा 50,000हून अधिक घरे सौर ऊर्जा स्वीकारत आहेत. त्यात महाराष्ट्राचा सुमारे 25% वाटा आहे. या नव्या नियमामुळे राज्यातील सौर उद्योग, रोजगार आणि गुंतवणुकीवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान महाराष्ट्र वाणिज्य उद्योग व कृषी मंडळ, अखिल भारतीय अक्षय ऊर्जा संघटना, महाराष्ट्र सौर कंत्राटदार संघटना आणि महाराष्ट्र सौर उत्पादक संघटना यांनी संयुक्त निवेदन देत मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्र्यांकडे हा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी केली आहे. नमस्कार, मी प्रशांत जोशी, को चेअरमन, महाराष्ट्र स्टेट, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर. आज आम्ही इथे एक जॉईंट पत्रकार परिषद घेतली होती. तर नुकतंच MSEDCLनी सौर उद्योगातील लोकांसाठी, जे काही सौर ग्राहक आहेत त्यांच्यासाठी ज्या काही सौर ऊर्जेची क्षमता ठरवण्याच्या गोष्टी होत्या की ज्यांना मला समजा माझ्या स्वतःसाठी एक सोलर सिस्टीम विकत घ्यायची आहे, तर त्याची क्षमता MSEDCLच्या वेबसाईटवरती डायरेक्टली येईल आणि त्यामुळे आपल्याला जी काही ग्राहकाला विकत घ्यायची सोलर सिस्टीम आहे त्याची क्षमता त्याला स्वतःला ठरवता येत नाही. जसं की मागच्या वर्षाचं ॲव्हरेज जे काही माझं कन्झम्पशन आहे त्यानुसार जर मला सोलर सिस्टीम विकत घ्यायची असेल आणि मला फ्युचरमध्ये काही इलेक्ट्रिक व्हेकल घ्यायचे असेल किंवा माझ्याकडचा लोड वाढणार असेल तर ह्याची परवानगी मला मिळत नाही आहे. यामुळे सौर उद्योग जो काही आहे तो पूर्णपणे धोक्यात आलेला आहे. अनेक लोकांना त्यांच्या ग्राहकांना ज्या काही कमिटमेंट केल्यात की आम्ही ह्या क्षमतेची सोलर सिस्टम तुम्हाला बसवून देऊ आणि त्यासाठी घेतलेले पैसे ॲडव्हान्स घेतल्यानंतरही आम्ही ते करू शकत नाही. त्यामुळे सर्व संघटनांनी मिळून एक काम बंद आंदोलन असं केलं आहे. आमची सरकारला आणि इथले जे काही स्टेक होल्डर्स, MERC झालं, या सगळ्या लोकांना ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती आहे की यांनी याच्यावर तात्काळ काहीतरी ॲक्शन घ्यावी, जेणेकरून आमचं जे काम बंद आंदोलन आहे, कारण ह्याच्यानी या आमच्या उद्योगातील साधारण 1.5 लाख लोकांच्या रोजगारावरती त्याचा परिणाम होणार आहे. तर याचा विचार करावा आणि हे जे काही तुघलकी निर्णय आहेत हे तात्काळपणे मागे घ्यावे अशी आमची विनंती आहे. धन्यवाद. प्रतिनिधी चंदन खरे, रणभूमी मराठी न्यूज, नाशिक.